नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषद सभागृहामध्ये कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवरती रमी हा पत्त्यांचा ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना कृषी मंत्र्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्यावरती कडाडून टीका केली आहे। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर तो दिवसभर प्रचंड व्हायरल झाला। यानंतर महाविकास आघाडीसह विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावरती सडकून टीका केली, तसेच कोकाटे यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी लावून धरली। व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं। माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की गेम स्किप करत कोणीतरी गेम डाउनलोड केला होता, तो स्किप करत होतो। विधानसभेचं कामकाज पाहिलं, ते दिसलं नाही म्हणून फोन ठेवून दिला, असं कोकाटे बोलले। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासदार तटकरे यांच्यासमोर खेळाचे पत्ते उधळले। तुमच्या मंत्र्यांना विधानसभेतच नव्हे तर घरी सुद्धा पत्ते खेळायला सांगा, असं म्हणत निषेधाच्या घोषणा दिल्या। त्यानंतर अजित पवार गट आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी हाणामारी झाली। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला, परंतु माणिकराव कोकाटे रमी खेळताना कोणी व्हिडिओ काढला यावरती आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आल्याचं बोललं जाते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनामध्ये मोबाईलवरती रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यावरनं माध्यमांनी त्यांना टीकेचं लक्ष केलं। परंतु प्रश्न वेगळाच आहे की हा व्हिडिओ त्यांच्या मागे बसणाऱ्यानं काढला की प्रेक्षक गॅलरीतनं काढला। विधान भवनातील बैठक व्यवस्थेनुसार मंत्री महोदयांच्या मागे मंत्रीच बसतात, त्यामुळे त्यांच्या मागे बसणाऱ्या त्यांच्याच कोणी परममित्रानं हा व्हिडिओ काढून तो रोहित पवारांना दिला का? कोकाटे यांची इतकी घनिष्ठ मैत्री नेमकी कोणासोबत आहे, या संपूर्ण प्रकरणाची खरं तर विधानसभा अध्यक्षांनी चौकशीच लावली पाहिजे। उगाच कोकाटेंवरती एकतर्फी अन्याय नको अशी कुजबूज राजकीय वर्तुळामध्ये सुरू असल्याचं समजतंय। दरम्यान मी रमी खेळत नव्हतो, अचानक जाहिरात पॉपअप झाली असं त्यांना सांगितलं असलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावलं। विधिमंडळामध्ये जेव्हा चर्चा चालते तेव्हा आपलं कामकाज नसलं तरीही आपण गांभीर्यानं बसणं गरजेचं आहे। एखाद्या वेळेस तुम्ही कागदपत्र वाचता, परंतु रमी खेळतानाचा व्हिडिओ हे निश्चितच योग्य नाही, हे अतिशय चुकीचं आहे। अशा कडक शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली। कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत, असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हा व्हिडिओ कोणी काढलाय याची चौकशी सध्या चालू आहे। पाहूयात कोण सापडते ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।